समजा तुमच्याजवळ EWS आणि ACBC असे दोन्ही सर्टिफिकेट्स आहेत. मग MBBS प्रवेश प्रक्रियेत कोणतं सर्टिफिकेट वापरणं सर्वात जास्त फायदेशीर ठरेल? कारण या दोघांपैकी एकच वापरता येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर सरळ नाही आहे. यामध्ये काही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहेत. विशिष्ट कंडिशन्समध्ये या प्रश्नाचं उत्तर बदलू शकतं. म्हणजे कधी EWS असू शकतं, कधी ACBC असू शकतं. हे कसं ठरवायचं ते आज आपण समजून घेऊया. त्याकरता या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 2 महत्त्वाच्या टिप्स देणार आहे, ज्या तुमची मदत करतील हा निर्णय घेण्यासाठी. पण त्याआधी 2 मुद्दे विचारात घ्यायला पाहिजे. पहिला, EWS चे आरक्षण सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये अजूनपर्यंत नाही आहे. मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाने प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये EWS आरक्षण आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला निदान मागच्या वर्षी तरी यश आलं नव्हतं. याचा अर्थ असा की EWS हे आरक्षण फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये आहे. प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये EWS आरक्षण नाही. पण ACBC हे आरक्षण गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट या दोन्ही प्रकारच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये आहे. यावरून तुम्हाला असं वाटेल की ACBCचंच सर्टिफिकेट वापरायला पाहिजे, पण इथे फार मोठी कॅच आहे. इथे EWS आरक्षण आहे म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये, तिथे EWS चा कट ऑफ कायम ACBC पेक्षा लो जातो. म्हणजेच ACBCच्या तुलनेत EWS च्या विद्यार्थ्यांना कमी मार्कांवर MBBS मिळतं. याचे अनेक उदाहरण देता येतील. EWS आणि ACBCच्या कट ऑफची तुम्ही तुलना करा. काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचे क्लोजिंग कट ऑफ मी तुम्हाला दाखवत आहे. त्यात तुमच्या असं लक्षात येईल की EWS ला कमी मार्क्सवर सीट मिळालेले आहेत. पण तुम्हाला जर मार्क्स असे असतील की तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS मिळणार नाही, तर तुम्ही अर्थातच प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये MBBS ट्राय करणार आहात. तिथे गणित फारच बदलतं, कारण तिथे तुम्ही EWS असाल तर तुम्ही ओपन म्हणजे जनरल म्हणून ग्राह्य धरले जाल. ACBCचा काहीतरी फायदा इथे तुम्हाला होऊ शकतो, कारण जनरलपेक्षा ACBCचे कट ऑफ्स काही प्रमाणात लो जातात. मग MBBS प्रवेश प्रक्रियेत कोणतं सर्टिफिकेट वापरावं, EWS का ACBC? कारण गव्हर्नमेंटमध्ये EWS चा कट ऑफ लो जातो ACBC पेक्षा, पण प्रायव्हेटमध्ये EWS ला आरक्षणच नाही आहे. प्रायव्हेटमध्ये फक्त ACBCच आहे. इथे मी तुम्हाला 2 महत्त्वाच्या टिप्स देतो, ज्या तुम्हाला मदत करतील. तुमचे नीटचे मार्क जर 600 पेक्षा जास्त असतील तर तुम्ही EWSचं सर्टिफिकेट वापरा, कारण या केसमध्ये तुम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचं उद्दिष्ट ठेवत आहात. पण तुमचे मार्क जर 600 पेक्षा कमी असतील तर मात्र तुम्ही ACBCचं सर्टिफिकेट वापरा, कारण तुम्हाला MBBS गव्हर्नमेंटमध्ये मिळणं कठीण आहे. तुम्ही प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं उद्दिष्ट ठेवत असाल आणि तिथे EWS कॅटेगरीला आरक्षणच नाही आहे सध्या. या संदर्भात कसलीही मदत लागली तर आम्हाला संपर्क करा. 100% तुमची मदत करू. काळजी घ्या, योग्य निर्णय घ्या.